आज आपण पाहणार आहोत बाही कशी कट करायची, बाहीचे माप कसे करायचे। आणि ही आहे 32 साईजच्या ब्लाऊजची बाही आहे आणि ही आहे 32 साईज आणि त्याचं हे माप आहे। माप आपण टाकणार आहोत। तर सर्वप्रथम 32 साईज म्हटलं की बाही रुंदी आपल्याला 7.5 लागते, पण आपण अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे, कारण 32 नंबरला 7.5 बाही रुंदी लागते। आणि तुम्ही तुमच्या मनाने म्हणजे तुमच्या बाहीच्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या बाहीचे माप टाकायचे आहेत। कुणाची जर 5 असेल, बाही लांबी जर 5 असेल, त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करावं लागतं। आणि आता आपण बाही टाकूया, बाही लांबी 5चं कटिंग करूया। तर तुमची बाही लांबी जर 5 असेल तर तुम्हाला 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आपण ही ड्रॉ करून घ्यायचं आहे परफेक्ट। तर आपण ही जी रुंदी आहे ती आपण 8 ठेवलेली आहे आणि बाही आपण बाही लांबी 5 घेतलेली आहे, अर्धा इंच आपण कट करून टाकलेला आहे। आता आपण ही झाली तुमची, आणि ही 32 साईजच्या ब्लाऊजची ही बाही आहे। आता आपण पाहणार आहोत, हे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता आपण करणार आहोत, इथं खून उतार द्यायचा आहे तुम्हाला 3.5चा, आपल्याला 3.5चा उतार द्यायचा आहे आणि हे आखून घ्यायचं आहे आपल्याला। तर 32 साईज म्हटलं तर तुमच्या मुंढा तुमचा 7.5 हा परफेक्ट येतो। किती? 7.5 इंच। कारण रेडीमेडचा ब्लाऊज आम्ही ज्यावेळेस बनवायचो त्यावेळेस आम्हाला 32 साठी 7.5 इंच, 34 साठी 8 इंच, 36 साठी 8.5 इंच असे हे माप परफेक्ट माप आमचे होते। त्यामुळे आम्हाला ब्लाऊज कुठंच कमी जास्त होत नव्हतं आणि ब्लाऊज असे परफेक्ट बसायचे। तर आपण त्याचप्रमाणे बाहीचे माप टाकणार आहोत। आणि आता आपल्याला उतार आपण 3.5चा दिलेला आहे, पाहू शकता 3.5चा उतार दिलेला आहे। आणि आपण आता इथं तुम्हाला या साईडला तुम्हाला 1.5 इंच मात्र सरळ यायचंय, कारण तुमचं इथून तुमची सुरुवात होणार आहे फिटिंगला। तर तुम्हाला 1.5 इंच फिटिंगला ठेवायचं आहे सरळ आणि तुम्हाला हा आकार टाकायचा आहे। याप्रमाणे तुम्हाला आकार टाकायचा आहे। आणि 32 साईज म्हटलं की 5.5 इंच तुमचा दंडगीर येतो, कारण बाही छोटी असल्यामुळं आपला 5.5 हा दंडगीर येतो। आता आपण मोजून पाहूया आपली मोंढा किती आलेला आहे आपला। तर मोंढा आपल्याला आलेला आहे 7.5 इंच। आता यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एक सांगणार आहे की तुमचा मोंढा जर बरोबर तुम्ही उतार जर बरोबर दिला तर तुमची फिटिंग कशी येईल ते पण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण आपण आता परफेक्ट मोंढा हा 7.5 ठेवलेला आहे आणि आपलं दंडगीर हा 5.5 आहे। 32 साईजच्या ब्लाऊजचा दंडगीर 5.5 येतो। तर हे पहा माप असे माप आलेले आहेत। आता तुम्हाला यामध्ये तुम्ही जर कमी जर ठेवला, आता हे तुम्हाला कसं परफेक्ट बाही वाटते, एकदम राईट मध्ये ही बाही एकदम राईट सरळ रेषेमध्ये येते। आता आपण 3.5चा उतार जर दिला नसता आणि आपण 3चा जर उतार दिला असता तर आपल्याला इथं आपलं सरळ येतं आणि हे व्यवस्थित आता हे असं आलं असतं। आणि आता आपण पाहूया, आपलं जर 3चा उतार दिला तर आपलं हे अंतर कसं येतं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपण घेणार आहोत 7.5 इंच मोंढा मोजून घ्यायचा आहे तुम्हाला 7.5। तर तुमचं हे असं आलं असतं लांब, कारण आता पाहू शकता तुम्हाला हे अंतर आवडेल का हे अंतर आवडेल। तर आपण नेहमी ब्लाऊज फिटिंगची ब्लाऊज शिवून तयार झाल्यावर आपल्याला फिटिंग लागते। म्हणजे हे ब्लाऊज तुम्ही आता तुमचं ब्लाऊज लांबी आहे 5.5, म्हणजे लांबी तुमची 5 ठेवलेली आहे, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। आणि ज्यावेळेस तुमची बाही तयार होती तर तुमचा 3नी तुम्हाला जर मोंढा आपला हा खालचं जर अंतर मोजलं तर यापेक्षा आपल्याला 3 इंच कमी यायला पाहिजे। यापेक्षा या लांबीपेक्षा ही लांबी 3 इंचांनी कमी यायला पाहिजे। तर आता आपण मोजून पाहणार आहोत। तर इथं आपली 3 इंच आलेली, इथून इथं आपली 3 इंच आलेली आहे आणि इथं आपण 6 इंच ठेवलेलं आहे आपलं, कारण 1 इंच आपण वाढून घेतलेले, 5 इंच आपली बाही आणि 1 इंच आपण वाढून घेतलेलं आहे। म्हणून आपलं हे अंतर आणि हे अंतर करेक्ट असं 3नी आलेलं आहे, करेक्ट 3नी बाद झालेलं आहे। आता तुमचं हे अंतर जर आपण पाहिलं, हे अंतर जर असं क्रॉस मोजून जर पाहिलं आपण 3.5चा जर हा 3.5चा उतार दिलेला आहे आणि हा 3चा उतार दिलेला आहे, तर आपण हे अंतर आता मोजून पाहूया अंतर किती येणार आहे। हे अंतर
तर तुमचं हे अंतर 4 इंच येणार आहे. फक्त तुमचं 2 इंच तुमचं बाही तयार झाल्यावर बाही ह्या बाहीमध्ये आणि या बाहीमध्ये तुमचं अंतर राहणार आहे 2 इंच फक्त. तर तुम्ही आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज तयार करून घालताल त्यावेळेस तुमचा चोळ असा इथं चोळ येतो, कारण हे तुमचं हे कपडा एक्स्ट्रा आहे. हा कपडा तुमचा सगळा कपडा हा एक्स्ट्रा पाठीमागून चोळ येतो. तर तुम्ही नेहमी 3चा उतार द्यायचा आहे, कारण 5 पर्यंत तुमची बाही असेल तर हे हा कपडा तुमचा सगळा तिथं पाठीमागून गोळा होतो. तर उतार आपल्याला 3.5चा द्यायचा आहे. तुमची बाही 5 इंच असेल तर 3.5चा उतार दे. कोणती तुमची फक्त आता तुमची जशी जशी बाही खूप कमी होईल तसा उतार थोडासा कमी होईल, कारण आपल्याला हे जे अंतर आहे ते आपण आता मी तुम्हाला कट करून दाखवते. हे आपलं परफेक्ट माप, हे आपला ब्लाऊजचा खड्डा. तर पाहू शकता माप असं आपलं 32 साईजच्या ब्लाऊजसाठी बाही लांबी 5 त्याचं माप आपल्याला हे करेक्ट झालेलं आहे. तर आपलं 1 इंच आपण हे बाद करणार आहोत, कारण तुम्हाला पाहण्यासाठी तुमची बाही तयार झाल्यावर कशी दिसेल. तर हे पाहू शकता याप्रमाणे तुमची बाही दिसेल, कारण 5 इंच बाही जर असेल तर याप्रमाणे दिसेल. करेक्ट आपली 5 इंच तयार झालेली आहे बाही. आता आपण जर 3चा जर उतार दिला तर ते पण आपण कट करून पाहूया, कारण तुम्हाला समजेल म्हणजे आपण ब्लाऊज कटिंग करताना कशा कोणती काळजी घेतली पाहिजे ब्लाऊजमध्ये कटिंगमध्ये. तर आपण हे कट करून टाकूया. आता आपल्याला कट करून टाकायचं आहे. आता आपण बाही लांबी आहे आपली 5 इंच, आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. 1 इंच, कारण बाही आपली 5 आहे, 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आणि हे आता आपल्याला बॉक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपण बॉक्स करून घेतलेला आहे. परत एकदा सांगते, 32 साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला बाही रुंदी लागते 7.5 ठेवायची आहे. 8 इंच अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचा आहे, कारण कमी जास्त तुम्ही नवीन शिकत असता तर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला 8 ठेवायचं आहे. तर आपली बाही इथं आपण तयार करून घेतलेली आहे. लांबी 5 आहे, 1 इंच एक्स्ट्रा आहे. इथं आपला आकार वाढतो आहे 6, इथं पण इथं आपलं 6 यायला पाहिजे. तर हे क्रॉसमध्ये होत आहे. तर आपण आता आपण याला उतार द्यायचा आहे 3 इंच. पाहू शकता 6 इंच बाही आहे. आपण आता इथं 6 हा स्टेप ठेवायचा आणि 3चा आपल्याला उतार द्यायचा आहे. इथं आपण ही रेष मारून घ्यायची आहे. आपल्याला आकार द्यायचा आहे. पाहू शकता आपण आकार दिलेला आहे. ह्या पेनाची सवय नाही मार्कर पेनची, तर थोडासा आकार थोडासा वाकडा तिकडा होतो, त्याच्यासाठी मी चॉक निवडून घेतलेला आहे. पाहू शकता हा आपला झाला. हा आपला उतार झाला आणि आपण कितीने दिलेला आहे, आता 3चा उतार दिलेला आहे. तर आपली बाही दंड घेर येणार आहे आपला 5.5 इंच. आणि आता आपण आपला तयार मोंढा असतो 7.5 इंच. तर आता आपण 7.5 आणि 5.5 वर अशी रेष मारून घ्यायची, म्हणजे तुम्हाला समजेल आपली बाही तयार किती होणार आहे. आणि हे अंतर आणि हे अंतर किती येणार आहे सांगते मी. 6 आहे. आता इथं आपण 6 वर ठेवायचं आहे. तर हे आपण मोजून घ्यायचं. आता हे अंतर आपलं बाही पूर्ण तयार होणार आहे आपली, तर आपण मोजून घ्यायचंय. बाही तयार आपली 6 आहे. आपण आता हे 1 इंच आपलं ही आपली 1 इंच मार्जिन आहे. आपली बाही 5 आहे. तर आपण आता 5 मधून 3 वजा करायचे. 5 मधून किती वजा करायचे, 3 वजा करायचे. तर आपण हे अंतर पाहणार आहोत. आपण हे अंतर येणार किती आहे. तर तुमची बाही जर तयार झाली तर हे अंतर तुमचं 3 ला 1 रेष कमी, 3 ला 1 रेष कमी येणार आहे. आपली बाहीच आहे 5 इंच. तर तुमचं फक्त मधला गॅप किती राहणार आहे, 1 म्हणजे फक्त 2 इंच तुमचा गॅप राहतो. फक्त किती, 2 इंच.
2 इंच तुमचा हा गॅप राहतो तर तुम्हाला नक्कीच 100% इथं चोळ येतो. तर आपली बाही शिवून तयार झाल्यावर 3 यायला पाहिजे, म्हणजे या अंतरातून 3 इंच कमी करायचे आलेलं आपलं माप असेल. तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला बाही कोणती असो कट करायची आहे. तर आता बाही आपण 5 इंचाची मोजली आहे. आता तुम्हाला याच प्रकारे तुम्हाला वाढवत कोणती तुम्हाला 8, 9, 10 असेल तर 4 बाद करायचे. किती करायचे? 4 बाद करायची बाही. आता बरोबर आपण हे 8 ठेवलेलं आहे, 8 इंच ठेवलेलं आहे बरोबर. आता आपण जर आपली बाही तुमची बाही जर 11 इंच असेल तर आपल्याला आता 11 इंचाची बाही काढू. 11 इंच तुमची जर तयार लांब बाही असेल तर आपण काढणार आहोत 11 इंचाची बाही. माप घेणार आहोत 12 इंच. तर हे 12 इंच आपण घेतलेलं आहे माप आणि त्याला आपण हे बॉक्स म्हणून घेऊया. 1 इंच आपली शिलाई मार्जिंग आहे, ही 1 इंच आपली शिलाई मार्जिंग आहे. आणि आपल्याला या बाहीमध्ये 11 इंच बाहीमध्ये आपल्याला 4 इंचाचा उतार द्यायचा आहे. किती? 4 इंचाचा उतार द्यायचा आहे. तर आपण हे या प्रकारे करणार आहोत. आता आपल्याला 1.5 इंचापासून फक्त 1.5 इंचापासून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची. आता मी चॉकने आकार देणार आहे कारण तर हा चॉकने आकार दिलेला आहे, तुम्हाला नक्कीच दिसत असेल. तर आता आपली बाही आपण पाहूया कट करून कशी होणार आहे ती. आणि आलेल्या मापामधून आपलं 1 इंच 3 इंचांनी आपल्याला कमी उतार द्यावा लागतो. तर पाहूया तुमचा दंडघेर किती येणार आहे. दंडघेर येणार आहे 32 साईजचा. 11 इंच असेल तर 4.5 इंच, 4.5 ते 4.25 इंच आपलं दंडघेर येतो. किती? 4.5 ते 4.25. आता आपण 4.25 ठेवलेला आहे दंडघेर. आता आपण पाहूया आपला मोंढा मोजून पाहायचा आहे कारण मोंढा आपल्याला 7.5 येणार आहे आपला मोंढा. तर आपण पाहूया आकार कसा येतोय. तर तुमची 32 साईजची ब्लाऊज असेल तर तुमची बाही या प्रकारे येणार आहे. आपण बाही रुंदी घेतलेली आहे 8 इंच आणि हा मोंढा जो आहे हा मोंढा आपल्याला 7.5 लागतो 32 साईजच्या ब्लाऊजसाठी. परफेक्ट माप आहेत, अजिबात कमी जास्त होत नाही. ज्यांचं कंबर 26 असेल आणि छाती 32 असेल त्यांचं माप परफेक्ट हे 32 नंबर ठरलं जातं. आणि मोंढा 7.5 लागतो, कंबर 32, कंबर 26, ज्यांची कंबर 26 आहे त्यांचा ब्लाऊजचा नंबर 32 साईज आहे. तर हे आता आपण मोजून पाहूया. हे आपलं अंतर किती आलेलं आहे, ही आपली मार्जिंग आहे आणि आता आपण मोजणार आहोत. आता आपलं किती आलेलं आहे? 7.5 आलेलं आहे. इथं हे 7.5 आलेलं आहे. आता आपण पाहूया आपलं हे 7.5 आणि आपली बाही किती आहे? 12 इंच आहे. बाही 12 इंच आहे. तर पाहणार आहोत आपण उत्तर कितीचा आपला 1, 2, 3, 4 आणि 3.5. तर हा उत्तर आपल्याला आता इथं आपण आपली बाही किती आहे? 11 इंच आहे. 1 इंच आपण मार्जिन घेतलेली आहे. आपण ही मार्जिन फोल्ड करून टाकूया. या प्रकारे आपण फोल्ड करूया आणि बाही मोजून पाहूया. तर आपलं हे इथं 7.5 आलेलं आहे आणि दंडघेर आपला 4.5 ते 4.5 म्हणजे 4.5 आणि 1 रेस्ट वगैरे असेल तर करेक्ट बसतं. ब्लाऊज 32 साईजचं ही कटिंग आहे बाहीची आणि हे आपण माप घेतलेले आहेत. 8 इंच आहे आपलं, रुंदी 8 इंच ठेवलेलं आहे आणि आपण उतार 4.5चा दिला आहे. तर आपलं करेक्ट असं हे 11 इथं ठेवायचंय. तर करेक्ट उतार तुमचा 3.5चा येत आहे. परफेक्ट तयार झाल्यावर तुमचं 3.5नी बाद होत आहे. तर तुमची ही बाही परफेक्ट बसेल कारण आपल्याला आलेल्या मापापेक्षा
9 इंच 10 इंचाच्या पुढे जर असेल तर 3.5चा आपल्याला अंतर पाहिजे यामध्ये, आणि यामध्ये जर तुमचं 3.5चा अंतर असेल तर तुमची बाही अजिबात इथं कपडा तुमचा अजिबात म्हणजे चोळ येणार नाही, कपडा इथं जमा होणार नाही, पाठीमागून असं घोळ येणार नाही. तर या प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे. 32 साईजच्या बाहीची कटिंग याप्रमाणे येते. आणि आता यामध्ये कमी जास्त करू शकता आपण. आता पाहू शकता इथं आपण 1-1 इंचाने कमी करत जाऊया. आता तुमची बाही आपण 1-1 इंचाने कमी जाणार आहोत, कारण आलेल्या मापामध्ये तुम्हाला हे माप तुम्हाला परफेक्ट 32 साईजच्या ब्लाऊजसाठी हे माप टाकायचं आहे. तर पाहूया. तर तुम्हाला बाही लांबी 6, 7 आणि 8 यापर्यंत 5, 6, 7, 8 यापर्यंत तुम्हाला 3.5चा उतार द्यायचा आहे. आणि बाही 10.5, 11, 12 असेल तर तुम्हाला 4चा उतार द्यायचा आहे. तर तुमची बाही परफेक्ट येऊन जाते, अजिबात चोळ येत नाही किंवा काही होत नाही. तर अशी ही 32 साईजच्या कोणत्याही तुम्ही 32 साईजचं ब्लाऊज जर कट करत असाल तर तुम्हाला बाही रुंदी 8 ठेवायची आहे. आणि तुम्ही तुमच्या मनाने करेक्ट अशी ह्या मापाचे बाही तयार करू शकता. अतिशय परफेक्ट असं आपण हे बाहीचं माप सांगितलेलं आहे, करेक्ट. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असंच आता आपण उद्या 34 साईजच्या ब्लाऊजसाठी बाही रुंदी किती लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचं 34 साईजचं ब्लाऊज असेल, त्याची कंबर जर 28 असेल आणि छाती जर तुमची 34 असेल तर तुमचा नंबर करेक्ट हा 34 आहे. आणि अंगावरून माप घेऊन आणि ब्लाऊजवर कट करून हे खूप अंतर आहे, खूप फरक आहे. अंगावर माप वेगळेच असतात आणि बाहीवर आपण ब्लाऊजवर फक्त मार्जिन ॲड करतो, आणि अंगावर माप घेताना मात्र तुम्हाला 1 इंच ॲड करून विथ मार्जिन ठेवावे लागते. असे हे अंगावरून घेणाऱ्या ब्लाऊजचे माप असतात. आता आपण इथंच व्हिडिओ संपूया, कारण खूप लांब होतं. तर अजून आपल्याला खूप सारे म्हणजे बाहीचे, गळ्याचे खूप सारे म्हणजे 32 असेल, 34 असेल, 36 असेल, सगळ्या प्रकारच्या कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. कटोरी असेल, प्रिन्सेस कट असेल, साधा असेल, 4 टक्स असेल, 1 टक्स असेल, सगळं मी तुम्हाला कव्हर करणार आहे दिवाळीपर्यंत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवता येणार आहे परफेक्ट. तर इथेच आपण संपूया. अशी ही बाहीची लांब बाही तुमची 11 इंच असेल तर हे तुम्हाला 4चा उतार ठेवायचा, म्हणजे परफेक्ट हे जे अंतर आहे इथं जे कपडा गोळा होतो तो होणार नाही आणि एकदम प्लेन अशी बाही बसेल. तुम्ही जर उतार जर कमी केला तर तुमचं इथं नक्कीच चोळ येतो, कारण हे अंतर आपण 4 केल्यामुळं हे अंतर जास्त होतं आणि हे व्यवस्थित असा आकार येतो. आणि तुम्ही जर 3चं जर टाकलं तर तुमचा हा अंतर आपला, आता तुम्ही जर याचा 3चा उतार जर दिला असता, या बाहीला जर 3चा उतार दिला असता, 3चा उतार तुम्हाला इथं आला असता 1 इंच. 3च्या अंतराने तुमचा उतार इथं 1 इंच तुमचं हे वाढलं असतं. आणि तुम्हाला इथं आपलं 7.5 आलेलं आहे. आणि आपण प्रत्येक, तर तुमचं इथं 7.5 येईल या ठिकाणी. तर तुमचं काय होईल, या ठिकाणी हा कपडा इथं एवढा कपडा तुमचा गोळा होईल, कारण हे अंतर आणि हे अंतर तुम्ही पाहू शकता. आता मी चॉकने आपल्याला हे मार्किंग करत आहे. आणि तुम्ही पाहायचं आहे की तुमचं ब्लाऊज जर तुम्ही 3चा जर उतार दिला असता तर तुमचं ब्लाऊजचा आकार कसा आला असता ते आपण तुम्हाला परफेक्ट तुमचं पाहायचं आहे. पाहू शकता हा आकार आता आपला असा झाला आहे आकार. 3चा उतार दिल्यावर हे असं अंतर पाहू शकता तुम्ही. हे आपलं हे आपण 4चा अंतर उतार दिलेला आहे, म्हणून आपलं हे व्यवस्थित अशी बाही व्यवस्थित अशी दिसत आहे परफेक्ट. आणि तुम्ही जर 3चा उतार दिला असता तर असं टेंगूळ आल्यासारखं या ठिकाणी बाही आली असती, आणि तुमच्या पाठीमागून सुद्धा चोळ आला असता. इथं या ठिकाणी सुद्धा तुमचे रिंकल्स आले असते. आणि एवढा कपडा, हा जो कपडा आहे एवढा, हा कपडा तुमचा सगळा इथं गोळा होतो. हा जो आहे, हे जे अंतर आहे हे सगळं कपडा पाठीमागं गोळा होतो आणि बाहीला चोळ येतो. तर ही आहे परफेक्ट फिटिंग. जर तुमची बाही 11च्या पुढं असेल तर तुम्हाला 4चा उतार द्यायचा आहे. 11च्या आत असेल तर तुम्हाला 3.5चा उतार द्यायचा आहे. आणि तुमची बाही तुमची 4 असेल, 3.5 असेल तर तुम्हाला 3च्या आत उतार द्यायचा आहे, कारण
हाच कपडा कमी आहे, त्याच्यामुळे आपला आता तुम्हाला ते सुद्धा दाखवते. एक रिक्वेस्ट आलेली आहे, 3 इंच जर बाही असेल तर उतार कसा द्यायचा आपण आता ते पाहणार आहोत. परफेक्ट. आता हे तुम्हाला समजलंच असेल. तुमचा एवढा कपडा इथं जमा होऊन पाठीमागं चोळ येतो जर तुम्ही जर बाही लांबी 11 असेल आणि उतार तुम्ही 3चा दिला असेल तर तुमचं अशी ही कटिंग येते. तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि तुमची बाही तुम्हाला बाही 3 इंचाची काढायची आहे. तर आपण आता पाहूया 3 इंचाच्या बाहीचं आपल्याला माप काढायचं आहे. परफेक्ट. तर आपण आता पाहणार आहोत. आता आपली बाही लांबी आहे 3 इंच आणि 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे, म्हणून आपलं झालेलं आहे 4 इंच. आता आपण इथं पण 4 घ्यायचं आहे आणि आता बाहीचा उतार आपल्याला मात्र 3 इंच देऊया. किती देऊया? 3 इंच देऊया आणि उतार पाहूया आपण किती बाही कशी दिसती. आता आपण इथं 3चा उतार दिलेला आहे, हे सुद्धा मी करेक्ट करते कारण ही मार्जिंग आहे आणि आपल्याला आता ही आपण 3च्या बाहीची कटिंग आहे. लांबी बाही 3 आहे, 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे मार्जिंग. आणि आता आपण पाहणार आहोत आपल्याला दंडघेर आपला किती येणार आहे. 5 ते 5.25 किंवा 5.5 येणार आहे आपला दंडघेर. किती येणार आहे? 5.5. आणि आपलं हे शिलाई मार्जिंग आहे हे आपण 8 टाकणार आहोत. तर तुमची बाही तयार झाल्यावर आता हे आपलं 3 इंचाची बाही आपण मार्जिंग आतमध्ये टाकलेली आहे. आता पाहूया आपला 7.5 किती 7.5 आपलं काय येणार आहे मोंढा. आणि आपल्याला 3 इंच म्हणजे आपल्याला तुमचं दंडघेर आपल्याला 5.5 द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 5.5. तुमचा जर 3 इंच असेल, तुमची बाही रुंदी जर 3 इंच असेल, लांबी जर 3 इंच असेल तर आपल्याला तर पाहू शकता आपलं इथं मोंढा आलेला आहे आणि इथं दंडघेर आलेला आहे. तर आपल्याला आपली फिटिंग आता अशी येणार आहे. अशी 5.5. इथं तुमचं अर्धा इंच मार्जिन जाणार आहे. ही अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच मार्जिन जाणार आहे शिलाईमध्ये. तर आपली बाही कशी येणार आहे? तर आपलं हे 7.5 मात्र आता हे याने दाखवते कारण तिथं खूप रेषा झाले, तुम्हाला कळणार नाही. आता आपलं इथं आपला मोंढा आलेला आहे 7.5चा. तर आपली बाही लांबी बाही फिटिंग ही अशी येणार आहे. अशी बाही फिटिंग कशी येणार आहे? अशी. तर तुम्हाला आपल्याला हे तुमचं अंतर आहे हे थोडंसं कमी होणार आहे. हे जर तुम्ही उतार जर ह्या बाहीला आता हे इथं अर्धा इंच आपलं मार्जिन जाणार आहे खालची आणि इथं अर्धा इंच जाणार मार्जिन खालची. तर तुमची इथं आपला मोंढा येणार आहे आणि फिटिंग मात्र अशी क्रॉसमध्ये येते. कशी? क्रॉसमध्ये. तर आपल्याला या प्रकारे इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच. तर आपण बाही आपली 3 इंच हे अर्धा इंच वर मार्जिन जाणार आहे आणि अर्धा इंच ही खाली जाणार आहे. त्यामुळे आपली तर आपलं हे करेक्ट आपलं हे एवढं येणार आहे. अंतर किती इंचाचं येणार आहे? फक्त आपल्याला 1 इंचाचं अंतर येणार आहे. ही फक्त 1 इंच आपलं अंतर हे आपण बाही कट करूया.
समज आपण समजून घ्यायचं की आपल्या ब्लाऊजची फिटिंग तयार झालेली आहे आणि आपलं उतार मात्र पाहू शकता. जर तुमची 3 इंच बाही असेल, 3 इंच तुमची बाही जर असेल तर तुम्हाला हे जर असं अंतर मोजलं आपण, हे अंतर जर मोजलं तर अर्धा इंच येतं, फक्त अर्धा. म्हणजे 3 इंच बाही असेल तर तुम्हाला 2.5 इंचचा उतार द्यायचा आहे. म्हणजे तुमचं करेक्ट असं हे बाही येणार आहे. 1 इंच इथला हा अंतर आहे ते 1 इंच येणार आहे. तर ज्यांची बाही 3 इंच आहे त्यांनी 2.5 इंच उतार द्यायचा आहे. म्हणजे तुमचं हे जे अंतर आहे 1 इंच आणि परफेक्ट अशी बाही बसणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायचा आहे, कारण छोट्या बाहीचा हा जो कट आहे तो थोडंसं हे आहे. तर उतार मात्र तुम्हाला 2.5चा द्यायचा आहे. अशी जर बाही असेल 4पर्यंत तुम्हाला 3चा, 3च्या आत तुम्हाला 2.5चा उतार द्यायचा आहे. 2 जसं जसं बाही कमी होईल तसं तसं उतार कमी कमी करत चालायचं. म्हणजे तुमची बाही परफेक्ट होणार आहे. 32 साईज ही बाही होती, 32 साईज. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि काही शंका येत असतील तर तुम्हाला विचारायचं आहे, कारण 3 इंच बाहीची कमेंट्स आली होती, तर त्यांची कमेंट्स आपण पूर्ण केलेली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे.